नमस्कार. मी डॉक्टर सौरभ वरकडी, चाळीसगाव येथे बालरोग तज्ञ म्हणून मी मागच्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. मागच्या काही दिवसामध्ये एक घटना आपल्या भागामध्ये घडली की 2-3 महिन्याच्या छोट्या बाळाला लसीकरण दिलं सरकारी हॉस्पिटलला. खेड्यावरती प्रायमरी हेल्थ सेंटरला दिलं आणि ते दिल्यानंतर मृत्यू झाला, असं बराच गोंधळ वगैरे झाला बाळाचा. आणि त्याच्याने पेशंट लोकांमध्ये खूप संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण होतं. बरेच रुग्ण मला विचारत होते की लस देणं सुरक्षित आहे का, किंवा असं कसं काय घडलं. याच्यावरचं उत्तर असं आहे की लसीकरण हे सुरक्षितच असतं आणि आपण लसीकरण हे होणारा आजार टाळण्यासाठी करत असतो. मात्र प्रत्येक लसीकरणाचा काही प्रमाणामध्ये साईड इफेक्ट असू शकतो. तर या दुर्दैवी बाळाबद्दल त्याच्या मृत्यूचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला किंवा विचार केला की असं का झालं असावं, तर याच्याबद्दल 2-3 शक्यता समोर आल्या. पहिलं म्हणजे बाळाला कधी आपण जी 1.5 आणि 3.5 महिन्यामध्ये लस देतो ना, पेंटाची लस असतो. पेंटाची लस म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये ट्रिपल, मेंदूज्वर आणि कावीळ ब अशा 5 गोष्टी एका इंजेक्शनमध्ये असतात. आणि ट्रिपलमध्ये एक पर्ट्युसिस नावाचा कंपोनंट असतो, त्याला आपण डांग्या खोकला म्हणतो. हा डांग्या खोकला जो असतो, तर याची जी अँटीजन आहे किंवा याच्या विरोधात प्रतिकार क्षमता येण्यासाठीचा घटक त्या लसीकरणामध्ये दिलेला असतो, त्याच्याने ताप येतो आणि या तापाचा रिस्पॉन्स आपलं शरीर कसं देतं त्यानुसार ठरतो. आलं लक्षात. जसं कोरोनामध्ये काही लोकांना साधा सर्दी खोकला पण झाला नाही आणि काही लोक सरळ दगावले. विषाणू एकच होता, पण आपलं शरीर कसं रिॲक्ट करतं समोरच्या अँटीजनसोबत त्यानुसारच तो रिस्पॉन्स आपला ठरत असतो. तर जसं काही लोकांना खूप जास्त ताप येतो लसीकरण केल्यावर, काही लोकांना कमी ताप येतो, काही लोकांना तापच येत नाही. तर जेव्हा हे पर्ट्युसिसचं लस, स्पेशली पेंटाची लस दिली जाते, तर तेव्हा मुलांना ताप येऊन त्या तापामध्ये झटका येण्याची शक्यता असते आणि त्यासोबत झटक्यामध्ये बाळाचा मृत्यू होऊ शकतो. ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता म्हणजे ह्या पर्ट्युसिसच्या लसीने कधी ॲनाफायलॅक्सिस होऊ शकतं, म्हणजे सेन्सिटिव्ह होऊन जातं बाळ आणि त्याच्याने बाळाचे ठोके अनियंत्रित होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो. आणि हे लहान बाळ असल्याने प्लस आईवडील तसे या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना ज्ञान नसल्यामुळे बाळाचा जे हे झालं असेल ॲनाफायलॅक्सिस वगैरे ते त्यांच्या लक्षात आलं नसेल आणि त्यामुळे हा मृत्यू हे जीवघेणं असू शकतं. मग हे असं घडल्यावरती लस घ्यायचीच नाही का? तसं नाही आहे. जसं उदाहरणार्थ रस्ता ओलांडताना हजारो लोक रस्ता रोज ओलांडतात, पण त्याच्यामध्ये काही लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. तसं लाखो लोकांना आपण लस देतो, त्याच्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी काय घ्यायची? सगळ्यात पहिली खबरदारी म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर या लसी कोल्ड चेनमध्ये मेंटेन होतात का, व्यवस्थितपणे त्या फ्रीजमध्ये साठवल्या जातात का, याची खात्री पालकांनी लस द्यायच्या आधी केली गेली पाहिजे. हे पालकांच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट की त्यांची व्हॅलिडिटी बघायला पाहिजे, एक्सपायरी डेट वगैरे व्यवस्थित आहे का. आणि तिसरी गोष्ट, लस दिल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्ही हेल्थ केअर सेटअपच्या बाहेर जायला नाही पाहिजे. तिथे डॉक्टरांच्या समोरच तुम्ही बसला पाहिजे, म्हणजे काही जर अशी दुर्दैवी घटना होणार असेल तर ती आपल्याला टाळता येऊ शकते. लक्षात. आणि चौथी गोष्ट की जर समजा इन केस असं काही घडलं तर त्याच्यावरती उपचार उपलब्ध असतात. जर वेळेमध्ये उपचार दिले तर बाळाचा जीव वाचवता येतो. त्यामुळे लसीकरण देणं बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, मात्र लसीकरण जागरूकतेने देणं हा त्याच्यावरचा उपाय म्हणता येईल. ठीक आहे. सो काही माहिती लागली तर याच्यावरती तुम्ही कमेंट करू शकतात, मी त्याचं उत्तर नक्की देईल. धन्यवाद.